पुण्यामध्ये पुन्हा एकदा ड्रिंक अँड ड्राईव्हचा प्रकार जो आहे तो आता समोर आलेला आहे आणि या सगळ्या अपघातामध्ये एका असिस्टंट असलेल्या वॅले पार्किंगचा असिस्टंट असलेल्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू सुद्धा झाला। हा संपूर्ण प्रकार अर्थातच पुण्यातल्या येरवडा परिसरामध्ये असलेल्या एका हॉटेलच्या बाहेर घडलेला आहे। तुम्ही बघताय हे तेच लोकेशन आहे ज्या ठिकाणी हे संपूर्ण हा प्रकार जो आहे तो घडलाय। टॉयट नावाचं हे हॉटेल आहे जे पुण्यातलं प्रसिद्ध हॉटेल आहे, पुण्यातल्या येरवडा परिसरामध्ये असलेलं हॉटेल आहे। दुपारी जवळपास 3:30च्या सुमारास घडलेली ही घटना आहे। 3:30 वाजता या ठिकाणी बाहेर आत्ता जसा एक या ठिकाणी स्टॉल दिसतोय तशाच पद्धतीने एक टेबल ठेवलेला होता आणि वॅले पार्किंगचा असिस्टंट त्या ठिकाणी उभा होता। जो या प्रकरणामधला आरोपी ड्रायव्हर आहे त्याचं नाव प्रताप असं असल्याचं समजतंय। तो स्वतः या ठिकाणी एक आलिशान वोक्सवॅगन कंपनीची एक आलिशान कार घेऊन आलेला होता। ज्यावेळी तो या ठिकाणी दाखल झाला त्यावेळीच तो नशेत होता। त्याने आधीपासूनच दारू प्राशन केलेली होती आणि असं सगळं असताना त्याला आणखी दारू देण्यासाठी नकार दिल्याचं इथल्याच काही प्राथमिक सूत्रांकडून खरं तर कळतंय की आणखी त्याला दारू द्यायला नकार दिला गेला आणि त्यामुळे कुठेतरी तो रागात होता, चिडलेला होता आणि त्या सगळ्यामध्येच त्याने थेटपणे बाहेर जी गाडी लावलेली होती, म्हणजे आपण इथे जर बघितलं डाव्या बाजूला गाड्यांचं पार्किंग दिसतंय, बाहेरच्या बाजूला त्याची कार पार्क केलेली होती। त्याने त्याच रागाच्या भरात ही कार पार्किंग मधून काढली आणि सुसाट वेगात थेट जो काउंटर त्या ठिकाणी लावलेला होता वॅले पार्किंगचा त्या ठिकाणी जाऊन त्याने तो काउंटर धडक देऊन उडवण्याचा खरं तर प्रयत्न केला आणि या सगळ्या प्रयत्नामध्ये अर्थातच ही गाडी जी आहे ती थेटपणे वॅले पार्किंगचा जो असिस्टंट होता त्याच्या अंगावरती गेली। तो या सगळ्यामध्ये प्रचंड जखमी झालेला होता। सत्येंद्र मंडल असं या पार्किंग असिस्टंटचं नाव आहे जो या ठिकाणी उभा होता। तुम्ही आता जर बघितलं तर हा क्राईम सीन आहे ज्या ठिकाणी आता फॉरेन्सिकची टीम संपूर्ण दाखल झाली आणि फॉरेन्सिक कडून पुरावे गोळा करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे। आपण जर बघितलं तर हे तेच लोकेशन आहे। काही या ठिकाणी रक्त वगैरे सुद्धा पडलेलं किंवा गाडीचे स्क्रॅचेस पडलेले दिसतात की किती जोरात या ठिकाणी त्यांनी ही गाडी आणून धडकवली असेल। आणि या सगळ्याच्या नंतर आता काही असंही सांगितलं जातं की तो मुळातच नशेत असल्यामुळे त्याने ब्रेक दाबण्याच्या ऐवजी चुकून ॲक्सिलरेटरवर पाय ठेवला आणि त्यामुळे हा अपघात झाला। मात्र हा अपघात चुकून झाला की त्याने ठरवून रागाच्या भरात ही गाडी त्याच्या अंगावर घातली होती हे सगळं आता तपासलं जाणार आहे। विशेष म्हणजे या सगळ्यामधला जो ड्रायव्हर आहे त्याला लगेचच पोलिसांनी घटनास्थळी येऊनच पोलिसांनी त्याला ताब्यात सुद्धा घेतलाय। त्याची मेडिकल सुद्धा झालेली आहे। तो त्यावेळेस नशेत होता हे सुद्धा कळलेलं आहे आणि आता या सगळ्यामध्ये जो जखमी होता त्याला सह्याद्री रुग्णालयामध्ये ऍडमिट केलेलं होतं। मात्र या सगळ्याच्या नंतर त्याचा दुर्दैवाने मृत्यू झालाय। त्यामुळे पोलिसांकडून आता पुढचा जो काही तपास आहे तो केला जातोय। या ड्रायव्हरने हे सगळं चुकून त्याच्या हातून झालं, दारूच्या नशेत झालं की त्याने ठरवून हा सगळा अपघात घडवून आणला हे सगळं पोलिसांकडून तपासलं जाणार आहे आणि या सगळ्या तपासातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातला कोरेगाव पार्क असेल किंवा येरवड्याचा भाग असेल या संपूर्ण भागांमध्ये अशा पद्धतीने मोठ्या स्वरूपात ड्रिंक अँड ड्राईव्हच्या घटना या आधी सुद्धा घडलेल्या आहेत। पोर्शे कारचं भयानक प्रकरण आपण याच परिसरामध्ये घडलेलं आहे। इथून अगदी जवळच्याच परिसरामध्ये पोर्शे कारचा अपघात झालेला होता। असं सगळं असताना दिवसा ढवळ्या सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रिंक करून बाहेर पडणारे हे ड्रायव्हर आणि त्यांच्यामुळे अशा पद्धतीने निष्पाप लोकांचे जाणारे बळी हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।